आज आपण युनिट्स अँड मेजरमेंट याचा सीईटीचा एक क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन आहे अ फिजिकल क्वांटिटी एक्स इज रिलेटेड टू 4 मेजरेबल क्वांटिटीज ए, बी, सी अँड डी. आता या ठिकाणी एक फिजिकल क्वांटिटी आहे बघा एक्स आणि ह्या 4 मेजरेबल क्वांटिटीज आहेत. त्याचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ए स्क्वेअर बी क्यूब सी रेज टू 5/2 आणि डी रेज टू -2. ठीक आहे. आणि याचं पर्सेंटेज सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे एचं पर्सेंटेज किती आहे 1%, बीचं किती आहे 2%, सीचं किती आहे 2%, तसंच डीचं आहे 4%. आणि आपल्याला विचारलेलं आहे की पर्सेंटेज एरर फाइंड आउट करा. आता पर्सेंटेज एरर म्हणजे काय? पर्सेंटेज एरर म्हणजे ज्यावेळेस आपण रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय करतो, तर आपल्याला पर्सेंटेज एरर भेटतो. मग आता रिलेटिव्ह एरर काय असतो? रिलेटिव्ह एरर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एक रीडिंग दिलेली आहे 3 ± 0.03. ठीक आहे. तर यामध्ये हा जो 0.03 असतो, याला आपण म्हणतो एरर आणि हा जो 3 असतो, ही असते त्याची ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे याला आपल्याला जर का रिलेटिव्ह एरर याचा लिहायचं असेल, तर आपण काय लिहिणार 0.03 डिव्हायडेड बाय 3. ठीक आहे. आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं 100 ने. याला 100 ने मल्टिप्लाय केलं, की तुम्हाला पर्सेंटेज एरर भेटतो. मग आपल्याला काढायचं काय? आपल्याला काढायचं आहे याचा पर्सेंटेज एरर. मग सिम्पली काय करणार आपण या ठिकाणी? आपण या ठिकाणी लिहिणार डेल्टा एक्स अपॉन एक्स आणि कितीने मल्टिप्लाय करू याला 100 ने. तसंच या ठिकाणी बघा, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन असो की डिव्हिजन असो, नियम लक्षात ठेवायचा. जर का पॉवर आपल्याला दिलेली असेल, तर ती पॉवर समोर घ्यायची. म्हणजे हा 2 येणार समोर. या या ठिकाणी मी काय लिहिणार? या ठिकाणी लिहिणार डेल्टा ए अपॉन ए इंटू 100. येतं का लक्षात? मग हा जो डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 आहे ना, याची किंमत आपल्याला दिलेली आहे. याची किंमत किती आहे? याची किंमत आहे 1%. ठीक आहे. हा पर्सेंटेज एरर आहे एचा. तशाच पद्धतीने प्लस आता बोला बरं काय लिहू या ठिकाणी? बी क्यूब आहे. म्हणजे हा 3 समोर येणार आणि काय लिहिणार मी इथे? डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. तशाच पद्धतीने या ठिकाणी प्लस. आता हा 5/2 आहे. तो येणार समोर आणि काय लिहिणार आपण? डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. त्याच पद्धतीनं प्लस इथे इथे पॉवर मायनस जरी असेल, तरी सुद्धा लिहिताना आपण प्लसमध्येच लिहिणार आहे. का? कारण हा जर डिनॉमिनेटरला असता ना, हा डी रेज टू -2 तर वरती डी रेज टू 2 तो वरती आल्यानंतर डी रेज टू -2 झाला असता. त्यामुळे मल्टिप्लिकेशन असू द्या किंवा डिव्हिजन असू द्या, करताना प्लसमध्ये स्टंब लिहायची. तर ती असणार आहे 2 इंटू बोला काय लिहिणार? डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. मग आपल्याला काय भेटेल या ठिकाणी? 2 इंटू आता याचं पर्सेंटेज किती 1% प्लस 3 इंटू बीचं किती आहे 2% प्लस 2 इंटू 2 नाही 5/2 आहे. 5/2 इंटू सी किती आहे 2% प्लस आता 2 इंटू शेवटी किती आहे 4%. चला मग बघा तिथे आलं 2 इंटू 1 2 प्लस 3 इंटू 2 6 हा 2 या 2 सोबत कॅन्सल म्हणजे 5 आणि 4 इंटू 2 8 या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला भेटतंय 21% म्हणजे ऑप्शन सी जे आहे बघा ते या ठिकाणी करेक्ट आहे.